श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटची दिव्यगाथा. अक्कलकोट महाराष्ट्राच्या मातीत वसलेली एक पवित्र भूमी. इथेच अवतरले श्री स्वामी समर्थ महाराज, दत्तगुरूंचे अवतार, भक्तांचे रक्षण करते. स्वामींचं रूप साधं होतं. अंगावर फाटका अंगरखा, हातात काठी, डोळ्यांत मात्र असीम करुणा आणि तेज. ते राजवाड्यात राहिले नाहीत तर रस्त्यावर, मंदिरात, झाडाखाली राहिले, पण त्यांच्या चरणी राजाही नतमस्तक झाले. शेतकरी आणि स्वामींची कृपा. एकदा एक गरीब शेतकरी स्वामींकडे आला. डोळ्यांत पाणी, हात जोडलेले. महाराज, कर्ज वाढलंय, शेती गेली, घरात खायला काही नाही. स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाले, भिवू नकोस. जे घडलं ते कर्मानं, जे होईल ते कृपेनं. शेतकरी गोंधळला, पण स्वामींच्या चरणी बसून राहिला. दुसऱ्या दिवशी त्याच शेतात अचानक पाणी लागलं. विहीर कोरडी होती, पण पाणी उसळलं. तो शेतकरी रडत स्वामींच्या पाया पडला. पंडिताचा अहंकार. एकदा एक विद्वान पंडित स्वामींकडे आला. त्याला आपलं ज्ञान मोठं वाटत होतं. तो स्वामींना प्रश्न विचारून अडचणीत टाकू पाहत होता. स्वामी हसले आणि म्हणाले, तुझं सगळं ज्ञान घे आणि या गावात एक दिवस उपाशी राहून दाखव. पंडिताला कळालं, ज्ञान मोठं, पण कृपा त्याहून मोठी. त्याने नम्रपणे माफी मागितली. त्या दिवशी त्याचा अहंकार जळून खाक झाला. समानता आणि श्रद्धा. स्वामी कोणालाही दूर करत नसत. गरीब, श्रीमंत, चोर, संत, सगळे समान. एकदा एक आजारी मुलगा स्वामींकडे आणला. डॉक्टरांनी हात टेकले होते. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, मी करीन तेव्हा नाही, दत्त करील तेव्हा होईल. काही दिवसांत मुलगा पूर्ण बरा झाला. लोक म्हणू लागले, हा चमत्कार आहे. स्वामी म्हणाले, हा विश्वास आहे. अक्कलकोटचा दुष्काळ. अक्कलकोटात एकदा दुष्काळ पडला. लोक व्याकुळ झाले. स्वामी झाडाखाली बसले होते. भक्तांनी विनवणी केली. स्वामी म्हणाले, आज संध्याकाळी पाऊस पडेल. आकाश निरभ्र होतं. लोकांना शंका वाटली, पण संध्याकाळी अचानक ढग दाटले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. संपूर्ण गाव आनंदात न्हाऊन निघालं. स्वामींची शिकवण. स्वामी नेहमी सांगत, देवाला शब्दांनी नाही, कर्माने ओळखा. ते भव्य पूजा नको म्हणत. ते म्हणत, भुकेल्याला अन्न द्या, दुःख ऐका, हेच खरी पूजा. एकदा भक्तांनी विचारलं, महाराज, आम्ही तुमचं स्मरण कसं करावं? स्वामी म्हणाले, नुसतं माझं नाव घेऊ नका, माझ्यासारखं वागायचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ म्हणजे चमत्कार नव्हे, ते विश्वास, करुणा आणि कर्माचा मार्ग आहेत. जो त्यांच्या चरणांवर विश्वास ठेवतो त्याला कधीही एकटं वाटत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.